डॉक्टर वाकळे गोविंद सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग कैलासवासी बिंदू रामराव देशमुख कला वाणिज्य महाविद्यालय वर्ग TY BCom बँकिंग अँड फायनान्स यामध्ये आपण भारतीय नाणे बाजाराच्या संदर्भात माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय नाणे बाजाराच्या संदर्भात या ठिकाणी माहिती बघणार आहोत. भारतीय नाणे बाजाराचा विचार करताना वित्तीय प्रणालीमधील महत्त्वाचा घटक म्हणजे भारतीय नाणे बाजार होय. ज्या देशाचा नाणे बाजार हा विकसित असतो तो देश आर्थिक विकासात प्रगती करत असतो आणि म्हणून नाणे बाजाराचा आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अभ्यास करणं आवश्यक आहे. भारतीय नाणे बाजार म्हणजे काय? अल्प मुदतीच्या मौद्रिक मालमत्तेच्या व्यवहाराचे केंद्र म्हणजे नाणे बाजार होय, किंवा ज्या ठिकाणी अल्पकालीन कर्जाची देवाणघेवाण केली जाते त्याला नाणे बाजार असं म्हणतात. अशा भारतीय नाणे बाजाराचा अभ्यास आपण या सत्रामध्ये प्रामुख्याने करणार आहोत. भारतीय नाणे बाजाराची सहरचना विचारात घेताना भारतीय नाणे बाजार हा 2 भागामध्ये विभागलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र. संघटित क्षेत्र म्हणजे काय? तर ज्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या व्यापारी बँका, सहकारी बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका इत्यादी बँकांचा समावेश होतो त्याला संघटित क्षेत्र असं म्हणतात. आणि असंघटित क्षेत्र म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये सावकार, सराफी पेढ्या, व्यापारी, मित्र, आप्तेष्ट इत्यादींचा समावेश होतो अशा क्षेत्राला प्रामुख्याने असंघटित क्षेत्र असं म्हणतात. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विचार करताना भारतीय वित्तीय प्रणालीमध्ये प्रामुख्याने संघटित क्षेत्राबरोबर असंघटित क्षेत्राचं वर्चस्व हे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रामुख्याने आजही त्या ठिकाणी दिसून येतं. संघटित क्षेत्रामध्ये विशेषतः मागणी दे नाणे बाजाराबरोबरच विविध वित्तीय संस्थांचा प्रामुख्याने समावेश होतो. यामध्ये व्यापारी बँका आहे, सहकारी बँका आहे, राष्ट्रीयकृत बँक आहे, खाजगी बँक आहे, मध्यवर्ती बँक आहे, स्टेट बँक आहे इत्यादी प्रकारच्या ज्या बँका आहेत या बँका संघटित क्षेत्रामध्ये येतात. या संघटित क्षेत्राकडून नाणे बाजारामध्ये कर्जाची देवाणघेवाण केली जाते. आणि असंघटित क्षेत्रामध्ये प्रामुख्याने सावकार या घटकाचा विचार केला जातो. बँकिंग क्षेत्राचा आणि वित्तीय प्रणालीचा विचार करताना आजही ग्रामीण भागामध्ये शेतकरी हा असंघटित क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेतो. म्हणून बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा वित्तीय प्रणालीमध्ये असंघटित क्षेत्राचं अस्तित्व किंवा वर्चस्व हे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येतं. म्हणून भारतीय नाणे बाजाराच्या सहरचनेचा विचार करताना संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र असा प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो किंवा वर्गीकरण करावं लागतं. आता आपण भारतीय नाणे बाजारातील उपबाजारांचा विचार करणार आहोत. भारतीय नाणे बाजारामध्ये असणाऱ्या विविध उपबाजारांच्या माध्यमातून भारतीय नाणे बाजार तयार होतो. नवे या उपबाजारांना नाणे बाजारातील घटक बाजार असे म्हणतात. ज्या देशातील नाणे बाजारातील उपबाजार विकसित असतो त्या देशाचा नाणे बाजार हा प्रामुख्याने विकसित मानला जातो. भारतीय नाणे बाजारामध्ये
विविध प्रकारच्या उपबाजारांचा समावेश या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. प्रामुख्याने मागणी देय नाणे बाजार. मागणी देय नाणे बाजार म्हणजे ज्या बाजारामध्ये कर्जाची मागणी केली जाते आणि कर्ज उपलब्ध करून दिले जाते, अशा प्रकारच्या बाजाराला मागणी देय नाणे बाजार असं म्हणतात. अशा प्रकारची कर्जाची मागणी 24 तास, 48 तास किंवा 30 दिवस इतक्या कालावधीसाठी असते. दुसरा जो बाजार आहे विपत्र बाजार. ज्या बाजारामध्ये विपत्रांची किंवा पतसाधनांची संख्या अधिक असते, मोठी असते, अशा प्रकारचा बाजार विपत्र बाजार म्हणून ओळखला जातो. बाजारात विपत्रांची संख्या अधिक असेल तर बाजारातील व्यवहारांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला दिसतं. यानंतर व्यापारी पत्र बाजार. व्यापारी देवाणघेवाणीच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या हुंड्या म्हणजे व्यापारी पत्र बाजार होय. ज्या बाजारामध्ये अशा प्रकारच्या व्यापारी हुंड्या निर्माण होत असतात, तो बाजार अधिक विकसित निर्माण होताना दिसतो. चौथा घटक आहे व्यापारी ठेवी दाखला बाजार. व्यापाऱ्यांकडून ज्या मालाच्या तारणावर विविध प्रकारच्या ठेवी ठेवल्या जातात, त्यातून जो बाजार तयार होतो त्याला व्यापारी ठेवी दाखला बाजार असं म्हणतात. त्याचबरोबर 364 दिवसांचा विपत्र बाजार आणि रेपो आणि प्रतिरेपो बाजार. रेपो बाजार हा रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून रेपो दर निश्चित केले जातात आणि म्हणून त्याला रेपो आणि प्रति रेपो बाजार प्रामुख्याने म्हटलं जातं. भारतीय नाणे बाजाराची कार्ये विचारात घेताना भारतीय नाणे बाजार पुढील प्रकारची कार्य प्रामुख्याने करत असतो. विशेषतः या कार्यामध्ये पुढील कार्यांचा समावेश होतो. एक, उद्योग आणि वाणिज्य यांच्यासाठी वित्तपुरवठा करतं. भारतीय नाणे बाजाराकडून देशातील उद्योग आणि व्यापाराला प्रामुख्याने अल्पकालीन कर्जपुरवठा केला जातो. ज्या बाजारातून अधिकाधिक कर्जपुरवठा केला जातो त्या देशातील उद्योग आणि व्यापार हे विकसित होण्यास मदत होत असते. म्हणून नाणे बाजारामधून उद्योग आणि व्यापार क्षेत्रासाठी अधिकाधिक कर्जपुरवठा केला जाणं अपेक्षित आहे. त्या दृष्टिकोनातून भारतीय नाणे बाजार कार्य करत असतो. दुसरं कार्य आहे बँक आणि वित्तीय संस्थांसाठी अल्पकालीन गुंतवणूक. नाणे बाजाराकडून बँका आणि वित्तीय संस्थांसाठी अल्पकालीन गुंतवणूक केली जाते. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने ठेवींच्या स्वरूपामध्ये ही गुंतवणूक केली जाते. त्यामुळे हा अल्पकालीन गुंतवणुकीतला पैसा वेगवेगळ्या कारणासाठी वापरता येतो. तिसरं कार्य आहे मध्यवर्ती बँकेच्या कार्याची परिणामकारकता. मध्यवर्ती बँक ही देशातील सर्वोच्च बँक आहे. मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून राबवलेली ध्येय धोरणे ही नाणे बाजाराच्या माध्यमातून परिणामकारकरित्या राबवली जात असतात आणि म्हणून मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून राबवलेली ध्येय धोरणे ही भारतीय नाणे बाजाराच्या माध्यमातून राबवली गेल्यास नाणे बाजाराचा विकास होण्यास प्रामुख्याने मदत होताना दिसते. आणि चौथं कार्य आहे नाणे बाजार आणि शासन संस्था. नाणे बाजार आणि शासन संस्था हे दोन्ही घटक एकमेकास पूरक असतात. नव्हे, शासन संस्था नाणे बाजारामध्ये आपला हस्तक्षेप करत असते, वेगवेगळ्या प्रकारची ध्येय धोरणे ठरवत असते. म्हणून शासनाला अनुकूल अशा प्रकारची कार्य करण्याचं काम हे भारतीय नाणे बाजाराच्या माध्यमातून प्रामुख्याने केलं जातं. आपण या स्लाइडमध्ये भारतीय नाणे बाजाराची वैशिष्ट्ये विचारात घेणार आहोत. भारतीय नाणे बाजाराची आपल्याला विविध प्रकारची वैशिष्ट्ये या ठिकाणी आढळून येतात. नंबर 1, शिथिल व संघटित अशी बँक व्यवसाय पद्धती. भारतीय नाणे बाजारामध्ये शिथिल
व संघटित अशी बँक व्यवसाय पद्धती आहे. कारण भारतीय नाणे बाजार हा संघटित आणि असंघटित क्षेत्रामध्ये प्रामुख्याने विभागला गेलेला असल्यामुळे शिथिल आणि संघटित बँक व्यवसाय पद्धती हे नाणे बाजाराचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर भारतीय नाणे बाजारामध्ये असंघटित क्षेत्राचं अस्तित्व हे आजही मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. ग्रामीण भागात, शहरी भागात किंवा देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये अजूनही सावकारी किंवा सावकार या घटकाचं वर्चस्व आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. सावकाराकडून विनासायास प्रामुख्याने कर्ज मिळत असल्याने अनेक व्यापारी किंवा सर्वसामान्य घटक, शेतकरी सावकाराकडून कर्ज घ्यायला प्राधान्य देतो. पण असंघटित क्षेत्राचं अस्तित्व आपल्याला अधिक दिसतं. योग्य अशा पतसाधनांचा अभाव आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अजूनही योग्य आणि सुरक्षित अशी पतसाधनं उपलब्ध नाही. त्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आणि दोष आहे. हे सुद्धा भारतीय नाणे बाजाराचे एक वैशिष्ट्य म्हणून विचारात घेतलं जातं. व्याजदराची भिन्नता आणि विविधता. भारतीय नाणे बाजारामध्ये अनेक वित्तीय संस्थांकडून व्याजदरामध्ये आपल्याला भिन्नता असल्याचं दिसून येतं. ठेवी, विविध प्रकारची कर्जे यामध्ये सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका या वेगवेगळ्या प्रकारची व्याजाचे दर आकारत असतात. नरसिंहम समितीने बँकांना व्यवसाय करण्यास स्वायत्तता दिलेली असली तरी या भिन्नतेमुळे प्रामुख्याने नाणे बाजाराच्या विकासावर परिणाम होतो. म्हणून व्याजदराची भिन्नता आणि विविधता हे नाणे बाजाराचे एक वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर भारतीय नाणे बाजारामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये मुद्रानिधी किंवा भांडवल उपलब्ध नाही. म्हणून अनेक वेळेला कर्जाची मागणी अधिक असली तरी त्या पद्धतीने कर्जाचा पुरवठा होत नाही व त्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी या निर्माण होत असतात. आणि 6वा मुद्दा आहे उपबाजारांचा मर्यादित विकास. भारतीय नाणे बाजारामध्ये जे विविध प्रकारचे उपबाजार आहेत त्या उपबाजारांचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये झालेला अजूनही दिसून येत नाही. हे सुद्धा एक भारतीय नाणे बाजाराचं प्रामुख्याने वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावं लागतं. भारतीय नाणे बाजारातील दोष किंवा उणिवा विचारात घेताना आपल्याला भारतीय नाणे बाजारामध्ये अनेक प्रकारच्या उणिवा या ठिकाणी दिसून येतात. यामध्ये असंघटित क्षेत्राचं अस्तित्व हे भारतीय नाणे बाजारातील एक महत्त्वाचा दोष आहे. अजूनही सावकार या घटकाचं अस्तित्व असल्यामुळे तो नाणे बाजाराचा दोष समजला जातो. द्विपत्र बाजारांचा अभाव आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात आणि सुरक्षित अशा प्रकारची द्विपत्र बाजार विकसित झालेली नाही. अनेक बँकांच्या व्याज दरामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी फरक आपल्याला दिसतो. अनेक बँका स्पर्धेपोटी व्याजदर कमी करण्याचा प्रामुख्याने प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. त्याचा परिणाम देखील प्रामुख्याने बँक व्यवसायावरती आपल्याला होताना दिसतो. हंगामी नाणेविषयक तुटवडा. भारतामध्ये हंगामी पद्धत असल्यामुळे विशिष्ट काळामध्ये विविध घटकांकडून कर्जाची मागणी अधिक होत असते. उदाहरणार्थ जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतकरी वर्गाकडून अधिक कर्जासाठी मागणी होते. तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या कालावधीमध्ये व्यापारी वर्गाकडून कर्जाची अधिक मागणी होते. परंतु अशा हंगामामध्ये बँकांकडे अनेक वेळा पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने बँका विविध घटकांची कर्जाची गरज त्या ठिकाणी पूर्ण करू शकत नाही. बँक व्यवसायाच्या अपुऱ्या सुविधा आहे. शहरी भागामध्ये बँका मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्या तरी ग्रामीण भागामध्ये बँक व्यवस्था अजूनही उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना बँक सुविधांचा अभाव घेण्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत असतात. त्यानंतर भारतीय नाणे बाजाराचं विभक्त स्वरूप आहे. भारतीय नाणे बाजार हा संघटित अशा स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येत नाही. तर
संघटित आणि असंघटित अशा दोन भागामध्ये भारतीय नाणे बाजार हा विभागलेला असल्यामुळे त्याचा परिणाम भारतीय नाणे बाजाराच्या विकासावरती झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि शेवटचा मुद्दा आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे अपूर्ण नियंत्रण. भारतीय रिझर्व्ह बँक ही देशातील सर्वोच्च बँक असली तरी भारतीय रिझर्व्ह बँकेचं भारतीय नाणे बाजारावरती किंवा देशातील वित्तीय संस्थांवरती पुरेसं नियंत्रण आपल्याला असल्याचं दिसून येत नाही. त्याचा एकूण परिणाम भारतीय नाणे बाजाराचा विकास हा होताना दिसत नाही. तर असे विविध प्रकारच्या दोष किंवा उणिवा या भारतीय नाणे बाजारामध्ये आपल्याला असल्याचं या ठिकाणी आढळून येतं. भारतीय नाणे बाजारामध्ये अनेक प्रकारचे दोष आणि उणिवा असल्या तरी या दोष आणि उणिवा कमी करणं आवश्यक आहे. त्याशिवाय भारतीय नाणे बाजाराचा विकास हा होऊ शकणार नाही. त्यासाठी सरकारने अनेक प्रकारच्या समित्या नेमलेल्या आहेत. अनेक प्रकारच्या समित्यांचे अहवाल स्वीकारून भारतीय नाणे बाजारामध्ये नवीन सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1990-91 नंतर जागतिकीकरणामुळे नाणे बाजारामध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा करण्यात आल्या. नरसिंहम समितीने सुचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली. यासह ज्या विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत या उपाययोजना प्रामुख्याने पुढील प्रमाणे. नंबर 1, नाणे बाजारामध्ये असणाऱ्या व्यवहारांमधील तफावत कमी करणे. भारतीय नाणे बाजारामध्ये जे विविध प्रकारचे व्यवहार होत असतात त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत असते. ही तफावत कमी करणे आणि सर्व व्यवहार योग्य पद्धतीनं करणं यासाठी सरकारने प्रयत्न केल्यास नाणे बाजारातील व्यवहारांचं प्रमाण हे अधिक वाढू शकेल. दुसरा घटक आहे व्याजदर नियमात शिथिलता आणणं. बँकांना व्यवसाय करण्यास स्वायत्तता दिलेली असल्यामुळे अनेक बँका आपल्या पद्धतीने व्याजदर निश्चित करत असतात. अशा प्रकारच्या व्याजदर नियमात शिथिलता असल्यामुळे बँकांमध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण होते. अशातून विशिष्ट बँकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा व्यवसाय करता येतो. परिणामी ज्या कमकुवत बँका आहेत किंवा ज्यांच्याकडे साधनसामुग्रीचा अभाव आहे अशा बँका स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही. परिणामी त्याचा परिणाम नाणे बाजाराच्या विकासावरती होतो. तिसरा उपाययोजना आहे नवीन पतसाधनांची ओळख. बदलत्या काळानुसार आणि जागतिक मानांकनानुसार नाणे बाजारामध्ये काही नवीन पतसाधनं निर्माण करणं आवश्यक आहे. जसं ई-मनी, ई-चेक्स, ई-शेअर्स अशा प्रकारची जी पतसाधनं आहेत ही पतसाधनं उपलब्ध करून दिल्यास भारतीय नाणे बाजाराची व्यवहारांची संख्या वाढेल, प्रमाण वाढेल आणि भारतीय नाणे बाजार हा विकसित होण्यास मदत होईल. भारतीय नाणे बाजाराच्या या प्रकरणामध्ये आपण भारतीय नाणे बाजाराचे वर्गीकरण, नाणे बाजारातील उपबाजार, नाणे बाजाराची कार्य, वैशिष्ट्ये, दोष या विविध घटकांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. त्याचबरोबर भारतीय नाणे बाजारामध्ये दोष कमी करण्यासाठी किंवा भारतीय नाणे बाजार विकसित होण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा देखील प्रामुख्याने सांगोपांग विचार आपण या प्रकरणामध्ये केलेला आहे. तरी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, काही शंका असतील तरी त्यांनी माझ्या मोबाईल क्रमांक 8698728243 या क्रमांकावरती संपर्क साधावा. धन्यवाद.